जरा घोषणा देऊ नका, आत बोलालेत, जरा शांत राहा. ते जरा टोपीवाले साहेब, लाल टोपी जरा इकडं वा, इथं वा. अजून जरा इकडं वा. हे सगळे निकम परिवारावर प्रेम करणारे सर्व माजी सैनिक आणि इतर नागरिक, या परिवारास न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यासाठी आणि तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं सांगण्यासाठी इतके माजी सैनिक, त्यांचे परिवार आणि इतर हितचिंतक नागरिक रणजित निकम यांच्या घरासमोर उपस्थित. एखाद्या परिवारावर असं संकट जेव्हा येतं तेव्हा त्यांच्यासोबत कुणीतरी आम्ही आहोत हा दिलासाही खूप काही मनाला आधार देऊन जातो. हेच दर्शवणारं हे सर्व माजी सैनिकांचा हा एकोपा. ऑफकोर्स दिस थिंग इज सॅल्युटेबल थिंग. म्हणून प्रत्येक माजी सैनिकाला, त्याच्या परिवारांना, रणजित निकम यांच्या परिवाराबद्दल आस्था दाखवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कवी प्रवीश शोचा मनपूर्वक प्रणाम, मनपूर्वक प्रणाम. जे घडायला नको ते घडलेलं आहे. रणजित निकम यांच्या तस्विरीवर मी फोकस करतोय. ज्या माणसाने देशासाठी खस्ता खाल्ल्या, आयुष्य देशाला दिलं, त्याचा शेवट इतक्या निर्घुणपणे एखाद्या गावात होतो ही त्या गावासाठीच खरोखरनं शर्मेची गोष्ट आहे. अशा घटना कोणत्याही खेडेगावात, कोणत्याही ग्रामीण भागात, कोणत्याही शहरी भागात, कोणत्याही फौजीच्या कुटुंबाच्या बाबतीत घडल्याच नाही पाहिजेत असाही आता माजी सैनिकांच्या सर्व संघटनांनी प्रशासन दरबारी आग्रह धरावा असं मला तरी वाटतं. साथ दिलेल्या प्रत्येक नागरिकाचे, प्रत्येक माजी सैनिकाचे, प्रत्येक शहीद परिवाराचे, वीरपत्नी, वीरमाता आणि आजी माजी सैनिक, अमोल निकम, रणजित साहेबांचे बंधू जे आर्मीमध्ये आहेत, त्यांच्या प्रेमापोटीसुद्धा इथं आलेल्या व्यक्ती, प्रत्येकाचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. मित्रांनो, पहा, हा जो जनसमुदाय दिसतोय तुम्हाला, या प्रत्येकाच्या मनामध्ये एक दुःख आहे की अरे, या परिवाराचा कर्ता व्यक्ती गेला, 2 बछड्यांना सोडून गेला आणि स्वतःची काही चूक नसताना गेला, नाहक मारला गेला. सैनिक सीमेवर गेला तर तो परिवार अभिमानाने जगत असतो, पण त्याची अशी भ्याड हल्ला होऊन, निर्गुण हत्या होणं, इट इज व्हेरी व्हेरी पिटी केस आणि खूप मनाला यातना देणारा हा प्रसंग आहे. चला, आशा करूयात या परिवाराला उभं राहण्याची ताकद देऊयात आणि आम्ही प्रत्येकजण त्यांच्या या दुःखात त्याला संपूर्णपणे योग्य तो न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासोबत आहोत आणि ही बछडी मोठी होऊन, लहानाची मोठी होऊन, चांगलं शिक्षण घेऊन मोठी होईपर्यंत या परिवाराला नक्की साथ देऊयात. जय हिंद, जय भारत.